आणि एका झाडावरती काही जरी नाही म्हटलं तर 20 ते 22 किलो माल निघणार आहे. बरं. बरोबर का नाही? आज जर रेटच्या हिशोबाने जर बघितलं तर आज झाड कमीत कमी 100 रुपये किलोने जरी धरलं तर 2 ते 2,500 रुपयाचं माल देणार आहे. बरोबर का नाही? 300, 250 ते 400 ही जर साईज आहे ना आता 500 550 ग्रॅम आरामशीर. आणि हे जर काढले तर याच्यावरती लोड कमी लोड कमी झाला खालचा की माल पण राहिलेला वर माल चढतो. झटकीने झटकन. फुगून येईल. आणि बाजार पण खूप चांगली झाली हाय बरं चांगलं. आणि एकदम क्लीन अँड नीट माल आहे तुमचा. अलग लक्षात एका झाडावरती तुम्ही मोजले का किती फळ आहे किंवा काय? 60-70 ते अंदाजे 80 असते. 80 आहे बरोबर. अंदाज चालला आणि प्रत्येक साईज जर बघितली हा. तर आज साधारण 400 ग्रॅम 300 ग्रॅम 500 500 भरला आराम. 500 बरोबर ना. आराम. नमस्कार, तुमचं नाव आणि परिचय सांगा. पहिला नाव आणि पत्ता द्यायचा सर. तुमचं नाव सांगा सोमनाथ आदिनाथ आणि गाव कोणतं सर? कन्हेरगाव राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूरचे बरोबर नाही. आपण आजी बाग बघतो किती दिवसाची आणि किती झाड आहे आपल्याला? 300 झाड आहे ते. बरं. आणि किती वर्षाला आहे? पहिलंच पीक आहे. पहिलंच पीक आहे. हा. साधारण झाडं लावल्यापासून आज किती महिन्याची बाग झाली? जवळजवळ 21-22 महिने झाला. 21-22 महिन्याची बाग आहे. आणि आता हे फळ किती दिवसाचं आहे आपल्या बागेवर? आता 6 महिने झालं पूर्ण. आता 6.5 6.5 महिने झाले बरोबर का नाही? मागच्या वेळेस आलो आपण तेव्हा तुम्ही होते इथं ना. हा. तुम्ही तेव्हा सेटिंगचा पिरियड चालू होता. हा, काहीतरी एक अर्धा 1-2 दिवसात. बरोबर का नाही? तर एकंदरीत ज्योतिराम सर जे तुम्हाला ट्रीटमेंट देत आहे काय वाटतं? झाडा का पाहून किंवा बागे का पाहून काय वाटतं तुम्हाला? सध्या आमच्या दृष्टीकोनात बरं वाटतं, पण कसं पहिलं पीक असलेलं आपल्याला अनुभव कमी झाला. म्हणजे डाळिंबात काहीच माहित नाही? नाही पहिलंच पीक आहे म्हणून सांगतो. म्हणजे डाळिंब लावलेलंच नाही इथून मग? अहो आपल्या जिंदगीत आपण पहिलंच पीक म्हणून सांगतो. ह्याच्या अगोदर डाळिंबच नव्हतं. आपल्याला केळीचा ऊसाचा छंद, गोड्याचा छंद आहे. अच्छा. हा. बर. साधारण झाड एका झाडावरती तुम्ही मोजले का किती फळ आहे किंवा काय? 60-70 ते अंदाजे 80 असते. 80 आहे बरोबर. अंदाज चालला. आणि प्रत्येक साईज जर बघितली हा. तर आज साधारण 400 ग्रॅम 300 ग्रॅम 500 भरला आराम. 500 बरोबर ना. होय, तुमचं झाड जेवढं कडू राहील हा. आणि जेवढं झाडावरती नायट्रोजन तुम्ही कमी द्याल त्या काळामध्ये बरं. सेटिंग मध्ये, म्हणजे शेंडा कमी निघाला, हा. तुम्ही नायट्रोजन युक्त जे काही खतं असतील किंवा जे स्प्रे असतील हे जर कमी केले तर 100% तुम्हाला तो म्हणजे परिणाम त्याचा दिसून येतो आणि तिथं थ्रिप्स कमी येतो. कारण मला एक सांगा, मुंग्या कुठं जमा होते? नाही नाही, मुंग्या कुठं जमा होते? कुठं होते? साखरे पैसे बरोबर की नाही? मग थ्रिप्स कुठं येतो? तुम्ही कार्यक्रमाचा आवाज ऐकून जाता का नाही? कुठतरी कार्यक्रम आवाजाने जाता ना, जर माहित नसलं तर किंवा समजलं नाही तर. का बरं जातो? कारण तिथं आपल्याला खायला मिळणार आहे, तिथं आपलं पोषण होणार आहे. मग थ्रिप्सचं पण तसंच आहे. का त्याला तिथं खायला मिळणार आहे. आता हा कवळा शेंडा आहे, हा त्याला खायचे त्याचं खाद्य आहे ना, मग तिथं ते येणार आहे. समजा याच्यामध्ये आपण जर नायट्रोजन प्रमाण कमी ठेवलं पहिल्यापासून झाडामध्ये आणि जर काडी जर काटक असली तर थ्रिप्स तुमचा काय होणार आहे? कमी होणार आहे. जर हे डाळिंब पाहून काय वाटतं तुला? आता तू तर नवीन आहे शेतकरी, काय वाटतं तुला? म्हणजे झाडावर काय हो की हे जरा चांगले झाड ट्रेस मध्ये नाहीये, एकदम फ्रेश झाड आहे, माल पण भरपूर आहे. साधारण तुम्हाला माहिती आहे की ह्या मालाचं वजन आज 500 ग्रॅम म्हणते बरोबर ना. आणि एका झाडावरती काही जरी नाही म्हटलं तर 20 ते 22 किलो माल निघणार आहे. बरोबर का नाही? आज जर रेटच्या हिशोबाने जर बघितलं तर आज झाड कमीत कमी 100 रुपये किलोने जरी धरलं तर 2 ते 2,500 रुपयाचं माल देणार आहे बरोबर नाही. तर आज SBT बरोबर यांचा प्रवास आहे. 100% तुम्ही मार्गदर्शन करताय. तिथे नवीनच शेतकरी काय काय ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही आता दाखवा कसे? आपला रेग्युलर कृषीधनचा बेस्ट होता. बरोबर. कृषीधन एन बुस्टर ग्रीन भूमी, नंतर मग आपलं ड्रिप ऍप्लिकेशन बरोबर 52-34 42 60-20 60-20 पण दिलेले. आता कोणते ग्रेड चालू आहे? साईज साठी 0-50 नंतर 42-43 साधारण अजून याला काही जरी नाही म्हटलं 40 दिवस घेईल, 30 ते 40 दिवस, 1 महिन्याच्या पुढे जाणार आहे अजून आरामशीर बरोबर नाही. 1 महिनाभर पकडून चला. याच्यामध्ये जर तुम्ही आता 60-20 किंवा 50-50 0-50 आणि लास्टला 72 जर दिलं 0-72 तर 100% याच्यामध्ये अजून काय होणार आहे? साईज चांगली होणार आहे, कलर चांगला येणार आहे आणि क्वालिटी पण सुधारणार बरोबर नाही. तसं पण होऊ शकतं. येतच नाही. हा, एक लक्षात घ्या. काय मी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ह्या लेवलला समज 5व्या-6व्या दिवशी पुढे आपण तुम्ही दिवसाने रोज जरी घेतली ना तरी थ्रिप्स हवेत असतो, छोटा असतो. दुसरी गोष्ट अशी तर तुम्ही जेवढे जास्त फवारे मारणार तेवढी त्याची ह्युमिडिटी पॉवर वाढणार.
तो काय करणार त्या रोगाला, आता समजा कोरोना येऊन गेला आपला, बरोबर, हा. कोरोना आता आपल्याला कळल का आला तरी गेला तरी, नाही कळत का बरं कळत नाही? का शंका आले तर आपण मुलाला शंका येते म्हणजे सवय लागते. आजाराला लक्षण नाही आपलं काय झालं, आपलं शरीर त्याला आता हे करून घेतलं, त्यांनी ते शिकून Match घेतलं, करून त्यांनी घेतलं. मॅच केलं, बरोबर की बरं, नाही? तसंच थ्रिप्स पण मग काय होतं, तुम्ही जेवढं औषध द्याल त्यानी उलट काय होणार आहे, झाडावरती ट्रेस जास्त येणार आहे. बरं, हा. झाडावर ट्रेस आला हम्म. तर ते आणखी थ्रिप्स आले. मला तुम्ही जे आता चित्र बघता डाळिंब पाहू, तुम्ही समाधानी आहात का? आहे, एकदम समाधान. मस्त. जी ट्रीटमेंट ज्योतिराम सर देत आहे SBTची, ती ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटते? म्हणजे चांगली मस्त वाटते. वाटते ना? नाही, नाही, मस्त वाटतं. रिझल्ट चांगले येत आहे, हम्म. झाड बोलतंय तुमचं, झाड आता फळ पण आहे, झाड बोलतंय पण, म्हणजे झाडाची कॅनोपी जर बघितली एकदम सुंदर आहे. काय वाटतं सर तुम्हाला? म्हणजे मेन म्हणजे त्यांनी झाडं आधी तयार करून घेतले. आज झाडाचा विस्तार बघितला पहिल्या वर्षी वाटत नाही, पहिल्या वर्षी त्यांनी तेवढे प्रॉपर दिवस देऊन मग नंतर बाग पकडली. म्हणजे बळकटी आली पहिली झाडामध्ये आणि झाड पण आज सशक्त आहे, बरोबर का? सर्वात महत्वाचं, तण काढणं पहिलं बंद करा. बरं. दुसरी गोष्ट, तणनाशक मारणं बंद करा. बरं. जोपर्यंत बाग हार्वेस्ट होत नाही बरं. तोपर्यंत या 2 गोष्टी टाळायच्या. चालेल. तुम्ही जर हे केलं, हा. उद्या 100% याच्यावर रिफ्लेक्शन काही ना काही डाग, तुम्ही डांबऱ्या म्हणतो किंवा काळ डाग येतो, बरं. हे येऊ शकतो. 300, 250, 400 हे जर साईज ना आता 500-550 ग्रॅम आरामशीर बघा. आणि हे जर काढले तर याच्यावरती लोड कमी लोड कमी झाला खालचा की माल पण राहिलेला वर माल झटकेने झटकन. फुगून आणि बाजार पण खूप चांगली झाली हाय बरं चांगलं आणि एकदम क्लीन अँड नीट माल आहे तुमचा. आलं का लक्षात?